नमस्कार. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं नाव पूजा मयूर दिग्रसकर. मी फिजिओथेरपिस्ट आहे. माझं बॅचलर्स ऑफ फिजिओथेरपी हे लातूरला MIT कॉलेजमधनं झालं आहे आणि माझं मास्टर्स ऑर्थोपेडिक फिजिओथेरपीमध्ये बेंगलोरला झालं आहे. मी आत्ता सध्या एक 6 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे. पहिले 2 वर्ष मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला प्रॅक्टिस केलेली आहे आणि आत्ता मी सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 वर्षांपासून प्रॅक्टिस करते आहे. माझं श्यामल फिजिओथेरपी क्लिनिक कामगार चौकात आहे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शेजारी. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इथे मोफत ट्रीटमेंट आणि मोफत उपचार असं शिबिर ठेवलेलं आहे. आमच्याकडे मानेचे आजार म्हणजे स्पॉन्डिलायटिस, मुंग्या येणे हाताला पायाला, कंबरदुखी, गुडघेदुखी, पॅरालिसिस, चेहऱ्याचा पॅरालिसिस, बाकी फ्रॅक्चर नंतरचे म्हणजे ऑपरेशन नंतरचे ज्या गोष्टी असतात, ट्रीटमेंट ऑपरेशन नंतरची, त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जे महिलांना प्रॉब्लेम्स येतात जसं की पाय दुखणे, या गोष्टी, नॉर्मल डिलेवरी साठी कसे प्रयत्न करावेत याच्यासाठीचे व्यायाम, म्हाताऱ्या माणसांमध्ये पण तोल जाण्याचे चान्सेस असतात तर ते कसं आपण कमी करू शकतो. तोल जाऊन त्यांचं पडझड वाढते, त्यांचे फ्रॅक्चर्स वाढतात, तर या गोष्टी आपण कसं अवॉइड करू शकतो. त्यानंतर वर्टिगोची ट्रीटमेंट म्हणजे चक्कर येणे, तर यासाठी या सर्व आजारांवर आमच्याकडे उपचार होतात. आमच्याकडे फिजिओथेरपी इक्विपमेंट्स पण सगळे आहेत जसं की IFT, अल्ट्रासाऊंड, मसल स्टिम्युलेटर, टेन्स, हॉटपॅक, ह्या सगळ्या इलेक्ट्रोथेरपी ट्रीटमेंटच्या मशिनरीज आहेत. आणि एक्सरसाइज थेरपीमध्ये एक्सरसाइज चेअर, वेगवेगळ्या प्रकारचे थेराबँड्स, वेट्स, सस्पेन्शन थेरपी, अशा प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. फिजिओथेरपीमध्ये पेशी लावता समजा तुम्ही सांगता, म्हणजे स्पॉन्डिलिसिसचं काय विशेष आहे? स्पॉन्डिलिटिस म्हणजे काय, तर 2 मणक्यांच्या मध्ये जी गादी असते ती दबली जाते. ती दबली गेल्याने मग तिथून जे 2 मणक्यांच्या मधून जे नस बाहेर निघते आपल्या हाताकडे जाण्यासाठी किंवा खाली जाण्यासाठी, तर ती दबली जाते. गादी त्याच्यावर प्रेशर येते, त्याच्यामुळे हाताला मुंग्या येते. तर ह्या गोष्टीमध्ये आपण काय करू शकतो की आजूबाजूच्या मानेच्या आजूबाजूच्या मसल्सची ताकद वाढवू शकतो. आणि तिनं हे गॅप 2 मणक्यांमध्ये गॅप का कमी होतो, रिपीटेड इंजुरी असते म्हणजे जसं की बाईकवर खूप प्रवास करतात किंवा जे सिटिंग जॉब करतात लोक, कंटिन्युअस बसून त्यांची मान पुढे होऊन ते मानेचा नॉर्मल आकार बदलतो, त्याच्यामुळे गादी सरकते. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी रिव्हर्स करू शकतो एक्सरसाइजच्या मदतीने, व्यायामाच्या मदतीने. मग ते रिव्हर्स झालं म्हणजे ते एज वाईज डिपेंड करतं आणि तुमचं किती सिव्हिअरिटी आहे त्याच्यावर डिपेंड असतं ते, पण ते बऱ्या प्रमाणात रिव्हर्स होऊन तुमचे सिम्पटम्स कमी करू शकतो आपण. काही बैठकीचा जास्त परिणाम होऊ शकतो का शरीरावर? पर्टिक्युलरली तुम्ही जर मणक्यांच्या बाबतीत म्हणाल तर 100% होतो. त्याच्यामुळे नॉर्मल जे कर्वेचर्स असतात, मानेमध्ये कर्वेचर असतं, कमरेमध्ये कर्वेचर असतं, ते कमी होतात, ते जायला लागतात किंवा रिव्हर्स होतात. त्याच्यानंतर बैठकीमुळे बाकी तर आहेच आहे, जसं की तुम्हाला माहितीच असेल, जास्त बैठक काम केल्याने आपलं शरीराचं वजन, मेटाबॉलिझम कमी होतं, वजन वाढतं, ॲक्टिव्हिटी कमी होला म्हणजे याच्यामुळे रिस्क फॅक्टर हार्ट अटॅकचा पण असू शकतो, नंतर तुमचं हायपरटेन्शन पण असू शकतं. खूप म्हणजे जास्त बैठक केल्याने सगळ्याच शरीरावर त्याचे घातक परिणाम होतात. महिला किचनमध्ये काम जास्त करतात, तर त्यांच्यासाठी काय सांगता? बऱ्याच जणांचे कंबरदुखी हे जास्त. महिलांचं काय असतं, किचन ओट्याची हाईट आपल्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट करणं खूप महत्त्वाचं असतं. हा 50% फॅक्टर आहे महिलांचा जो त्रास आहे तो कमी होण्यासाठीचा. याला आम्ही अर्गोनॉमिकल ॲडवाईस म्हणतो. तुमच्या हाईटनुसार किचन ओट्याची की गॅसची हाईट मॅनेज करणे. जेव्हा तुम्ही चमच्याने भाजी हलवता तेव्हा तुमचा हात कुठल्या अँगलला आहे त्याच्यानुसार पण गोष्टी ठरतात. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम्स महिलांना मानदुखी आणि टेनिस एल्बो हे प्रकार जास्ती असतात, कारण त्यांची रिपीटेड ही मुवमेंट असते. तर हे आपण कसं अवॉइड करू शकतो, त्याची हाईट आपल्या कमरेपर्यंत घेणे किचन ओट्याची. ती नसेल तर आपण पायाखाली स्टूल घेऊ शकतो. कंटिन्युअस उभं राहिल्यामुळे व्हेरिकोज वेन्स होतात महिलांना, कंबरदुखी होते, कारण हालचाल नसते. कंटिन्यू 1-1.5 तास उभं राहतात, त्यांच्या लक्षात येत नाही की आपण किती वेळ एकाच पोझिशनमध्ये आहे. तर अधनं थोडेसे पायांची मुवमेंट करणे, पायाखाली स्टूल घेणे,
पंजांवरती उभे राहणे, खाली होणे, असं छोट्या छोट्या मुवमेंट्सने पण खूप फरक पडतो हे सगळे आजार अवॉइड करण्यासाठी. तुम्ही डिलिव्हरीचं सांगितलं. डिलिव्हरीनंतर भरपूर महिलांना पायदुखी, कंबरदुखी हे परिणाम होतात. याच्यामध्ये फिजिओथेरपीमध्ये काय उपचार पद्धती? डिलेव्हरीमध्ये दोन्ही पण, नॉर्मल डिलेव्हरी असो, सिझेरियन सेक्शन असो, दोन्हीमध्ये काय असतं, आपल्या महिलांच्या पोटाचे स्नायू कमकुवत झालेले असतात, लूज झालेले असतात. सिझेरियन सेक्शनमध्ये पोटाचे पण झालेले असतात, ज्याला आम्ही हे म्हणतो रेक्टल किंवा कोअर मसल्स म्हणतो. आणि याच्यामध्ये नॉर्मल डिलेव्हरीमध्ये पेल्विक फ्लोअर मसल्स लूज झालेले असतात. या दोन्ही गोष्टीमुळे कंबरदुखीचा त्रास होणे हे जास्त प्रमाण वाढतं. तर त्या मसल्सची ताकद वाढवणे हे मेन काम असतं पोस्ट डिलेव्हरी. तर म्हणजे ते बायका म्हणतात की आमचा वातच कमी नाही झाला, आमचं पोट तसंच राहिलं. तर तो वात नसतो ॲक्च्युली, तो काय असतं, त्यांचं मसल पॉवर पहिल्यासारखी नाही झाली. तर ते पूर्ववत आणण्याचं काम आपण करू शकतो फिजिओथेरपीच्या मदतीने. दिवसेंदिवस सांधेदुखीचे प्रमाण जास्त वाढत आहे, कंबरदुखी वाढत आहे, पाठदुखी वाढत आहे आणि कोविडनंतर याच्यावर जास्त परिणाम झाला. तर असे काही पेशंट तुम्हाला जाणवले का? हो, कोविडनंतर मॅक्झिमम माझ्याकडे न्यूरोच्या केसेस आल्या, जसं की चेहऱ्याचा पॅरालिसिस. तर हे स्टिरॉइड्सच्या प्रमाणामुळे असेल किंवा तो व्हायरस तसा असेल, याचं म्हणजे अजून स्टडीज चालू आहेत. पण हे वाढलं आहे. कोविडनंतर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स वाढले आहेत. यंग एजमध्ये हायपर टेन्शन डायग्नोज होणं हे वाढलं आहे आफ्टर कोविड. त्याच्यानंतर कमी एजमध्ये हार्ट अटॅक येणं हे पण वाढलं आहे. त्यानंतर चेहऱ्याचा लस घेतल्या काही दिवसांमध्ये चेहऱ्याचा पॅरालिसिस किंवा बेल्स पाल्सी म्हणतो आम्ही, त्याचे पण भरपूर पेशंट्स वाढले. सांधे बदलायची, एका 16 वर्षाच्या मुलीला सांधे बदलायची वेळ आली, कारण तिने रेमडेसिवीर घेतलं होतं. तर तिचे 4ही सांधे, खांद्याचे 2ही सांधे आणि कमरेचे 2ही सांधे खराब झाले. 16 वर्षाच्या मुलीच्या विषयी बोलते मी. तिचे 2ही खांदे बदलले आणि खुबे म्हणजे कमरेचे बदलण्याची प्रोसेसमध्ये होती ती. म्हणजे इतकं कोविडमुळे सगळं अफेक्ट झालं. मॅडम, दुसरा प्रश्न थोडा व्यतिरिक्त आहे. मोबाईल आणि लॅपटॉप याच्याकडे जास्त कोविडनंतर मुलं वाढलेले, याच्यावरचं काही डोक्याचा परिणाम झाला का? याचा मानेचा, त्याचा बरेच जण परिणाम वाढतोय. हां, आता कोविड नंतर वर्क फ्रॉम होम वाढलं, स्कूल्समध्ये पण लोक डिजिटलायझेशन, म्हणजे त्याचा फायदा म्हणता येईल की नुकसान मला अजूनपर्यंत लक्षात येत नाही. पण स्क्रीन टाईम खूप वाढला आहे, मुलांचा असो मोठ्या माणसांचा असो. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे तुम्ही जसं मी महिलांच्या बाबतीत सांगितलं, ज्या घरी काम करतात, सेम गोष्ट इथं पण लागू होते. तुम्ही एका पोझिशनमध्ये किती वेळ बसताय आणि कसं बसताय ह्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. तर स्क्रीन टाईम वाढल्यामुळे पोश्चर हळूहळू बिघडत जातं आणि आपल्याला वाटतं ते आपण खूप कम्फर्टेबल आहेत, खूप व्यवस्थित बसलेलो आहे. पण जर ते हळूहळू बघायला गेलं, टाईम स्लॅब्सने आपण बघायला गेलं, तर कळतं की एक वेळ अशी आलेली असते की पूर्ण वाकून गेलेला असतो तो व्यक्ती, जो कोणी असेल. त्यांना मग मणक्यांचे त्रास चालू होतात, कंबरदुखी, मानदुखी असे त्रास चालू होतात. पण ह्याला उशीर झालेला असतो हे समजण्यासाठी. तर हे वेळीच प्रत्येकाने रोज एक्सरसाइज करून, कारण स्क्रीन टाईम आपण पूर्णपणे अवॉइड नाही करू शकत, पण मध्ये मध्ये ब्रेक घेऊन थोडे सूक्ष्म व्यायाम केले, मानेचे म्हणा, कमरेचे म्हणा, थोडी चक्कर मारून आलं, एक 5-5 मिनिटाचा, अर्ध्या तासाला, 1 तासाला ब्रेक घेतला, तर आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो. पाठीचे मणकेचा त्रास वाढताय, डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल पाठीचं. तर हे फिजिओथेरपीमध्ये काही बदल करू शकतो का आपण? कसं असतं, जेव्हा मणक्यांचे ऑपरेशन्स असतात, म्हणजे मॅक्झिमम आम्ही असंच ट्राय करतो की हे ऑपरेशन्स टळावे. आमचा हाच रोल आहे की जे मेजर ऑपरेशन्स असतात, कारण मणक्यांच्या ऑपरेशनचं आता सक्सेस रेट जरी वाढलेला असला तरी पण ते तितकंसे कम्फर्टेबल नसतात पेशंट. त्याच्यानंतर त्यांना सेम कंप्लेंट्स असतात. आत्ताच सकाळी एक पेशंट येऊन गेले, त्यांचं 2020मध्ये हे झालेलं आहे, सर्वायकल डिकम्प्रेशन झालेलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांचा त्रास कन्सिस्टंट तसाच आहे, तो कमी नाही झाला, कारण त्यानंतर त्यांनी व्यायामच नाही केला. ही गोष्ट कुठे ना कुठे सर्जन लोकांनी पेशंट्सला सांगायला पाहिजे की तुम्हाला त्याच्यानंतरही व्यायामाची गरज आहे. ही म्हणजे सगळ्यांचंच काम आहे की फिजिओथेरपीविषयी अवेअरनेस वाढवणं, कारण त्याच्यामुळे ऑपरेशन्स टळू शकतात आणि ज्यांचे झालेत ते सक्सेसफुल राहण्यासाठी लाईफ लॉंग व्यायामाचा खूप मोठा हातभार लागतो त्याच्यासाठी. किती टक्के आपण ऑपरेशन टाळू शकतो?
तुमची केस कशी आहे त्याच्यावर डिपेंड असतं ते. मॅक्झिमम आता यंग एज आहे आणि त्यांना समजा खुबा बदलायला सांगितला आहे कमरेचा, तर अशा केसेसमध्ये आपण त्यांचं ऑपरेशन प्रोलॉंग करू शकतो. जसं केस वाईज व्हॅरी होतं ते. माझे एक पेशंट होते, त्यांचं वय 30 वर्ष होतं. त्यांना दोन्ही कमरेचे खुबे बदलायला सांगितले होते, पण त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट टाकतो, बॉल टाकतो मध्ये, तर त्याची आयुष्य 10च वर्षाचं असतं. मग तो 30 वर्षाचा मनुष्य किती वेळा ऑपरेशन करणार? तर आपण काय करू शकतो, आपण त्यांचं ऑपरेशन टाळू शकतो. मेनली काय असतं, त्या लोकांना पेन भरपूर असतं, ते चालूच शकत नाही. मग अशा वेळी काय करू शकतो, आजूबाजूच्या स्नायूंचं ताकद वाढवली, त्याच्यावरचा लोड थोडा कमी केला, आहार सकस ठेवला, वजन वाढू नाही दिलं, तर त्यांचं ऑपरेशन प्रोलॉंग होऊ शकतं. आणि मी पाहिलेल्या एका केसमध्ये असं झालं, त्यांना जवळजवळ आता 1-2 वर्ष झाले, त्यांना काहीच त्रास नाही. 2 वर्षापूर्वी त्यांना ग्रेड 3 एव्हियन नेक्रोसिस म्हणतात त्याला, जे खुबा झिजतो कमरेचा, तर ते चेंज करायला सांगितलं होतं. तर तो आहे आज ताकायत तसंच मेंटेन आहे, त्याच्यापेक्षा वर्स झालं नाही ते. आता माझी त्यांची भेट नाही आहे बऱ्याच दिवसांपासून, पण त्यांना खूप फरक पडला. म्हणजे तेव्हा त्यांचं ऑपरेशन टळलं आणि ह्या गोष्टी त्यांनी मेंटेन केल्या, तर ते अजून थोडं प्रोलॉंग पण करू शकतो आपण. म्हणजे जे रिपीटेड सर्जरी करायची जी वेळ असते ती आपण टाळू शकतो. फिजिओथेरपीमध्ये हाडाची उपचार पद्धती कशी असते? हाडांची उपचार पद्धती म्हणजे काय असतं, हाडांची झीज होणे, ज्याला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात, कॅल्शियम डिपॉझिशन होत नाही, किंवा काही काही लोकांमध्ये जन्मजात असतं, किंवा लहान म्हाताऱ्या माणसांमध्ये ह्या गोष्टी जास्त येतात. तर आमचं असं कन्सेप्ट असतं की तुम्ही त्याच्यावर लोड दिला योग्य प्रमाणात, तर हळूहळू त्याच्यावर कॅल्शियम जमा होणं चालू होतं आणि हाडं बळकट होतं. जे की लोड कधी येतो, तुम्ही जेव्हा व्यायाम करा, तर अशी म्हणजे ऑब्व्हियसली जेव्हा आपण वापरात एखादी गोष्ट असू तर ती नीट राहते. तसंच हाडांच्या बाबतीत पण असतं. तुम्ही वापरात आणले, योग्य वापरात, खूप ओव्हरयूजमुळे पण हाडं झिजतात, तर योग्य पद्धतीने डायरेक्शन त्याची ते कसं करायला पाहिजे असं आपण करू शकतो त्याच्याविषयी. फिजिओथेरपीमध्ये व्यायाम म्हणजे तुमचा त्रास होऊ नये हो, एक महिन्यातून 2 महिन्यातून करावा का? एक्सरसाइजेस